दरम्यान बीड शहरात सलग 1.5 तास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाली आहे। पालिका प्रशासनाच्या माध्यमातून 15 दिवसांपूर्वी शहरातल्या प्रमुख 4 चौकांमध्ये नव्यानं सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती। परंतु अवकाळी पावसामध्ये सिग्नल सुरू होण्याआधीच नगरनाका परिसरातील सिग्नल कोसळला। रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यानं सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाहीये। परंतु पालिका प्रशासनाकडून 60 लाख रुपये खर्च केलेल्या कामाची पोलखोल झाली आहे। नगरपालिकेकडून कोसळलेला सिग्नल रात्रीतून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बीडमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर जवळपास तास ते 1.5 तासाहून अधिकचा काळ जो आहे तो पाऊस कोसळत होता आणि अशामध्येच बीड नगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। बीड नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शहरभरामध्ये जवळपास 6 ठिकाणी सिग्नलची यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। परंतु या ठिकाणी नगरनाका परिसरामध्ये जी काही सिग्नल यंत्रणा आहे ती पहिल्याच पावसामध्ये कोसळल्याचं पाहायला मिळते। आपल्याबरोबर स्थानिक नागरिक आहेत ज्यांनी ही संपूर्ण घटना जी आहे ती पाहिलेली आहे। काय पाहिलं तुम्ही आणि काय नेमकं झालेलं आहे? ते पावसामुळे ते पडलं वाटतंय, पण हे कुठं ना कुठं चुकीचं वाटायला लागलं, कारण ते 8 दिवस झालते, एक 7-8 दिवस झालते ते लावला होता आणि पहिलेच पाऊस, ते पण अवकाळी पावसामध्ये 1-1.5 तासाचे पावसामध्ये जर अशी परिस्थिती आपल्या शहराची होत असाल तर मला वाटतंय की आपण विकासाकडे नाही तर विनाशाकडे चाललोय। खरं तर हा अवकाळी पाऊस आहे, परंतु या अवकाळी पावसामध्येच या ठिकाणी जी काही नगरपालिका प्रशासन आहे त्यांची पोलखोल झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास 60 लाखाहून अधिकचा निधी जो आहे तो या ठिकाणी सिग्नल यंत्रणेवरती खर्च करण्यात आलेला आहे, परंतु याच पावसामध्ये नगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाली आणि त्यामुळेच या ठिकाणी जे नागरिक आहेत ते कुठेतरी संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.